नवीन पनवेल सेक्टर 1 झोपडपट्टी परिसरात शगुन बँकवेट जवळ रेल्वे पत्रीजवळ मंगळवारी दुपारी अचानक आग लागली। दुपारी 12:55 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नवीन पनवेल अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे लक्षात येताच नवीन पनवेल केंद्राचे MH46G0057 हे वाहन प्रथम पोहोचले। परिस्थितीची तीव्रता पाहून MH46DC0323 तसेच ओल्ड पनवेल येथील MH46BM0961 व MH02GH4897 ही अतिरिक्त वाहने मदतीसाठी बोलवण्यात आली। जवानांनी 5 होचची एक लाईन व ड्रायव्हिंग ब्रिचिंगच्या सहाय्याने ही 2 लाईन टाकत आगीवर नियंत्रण मिळवले। दरम्यान घटनास्थळी 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, मात्र 6 सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला। सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझवण्यात आली। या आगीत 5 घरे जळून खाक झाली असून घरगुती साहित्य व पत्र्यांचे मोठे नुकसान झाले। तसेच शेजारील शगुन बँकवेट हॉलच्या छताचे व काही साहित्याचे किरकोळ नुकसान झाले। उपअग्निशमन अधिकारी अतुल सपकाळ व शुभम राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे।